आम्ही फायनली ह्या पायऱ्यांवरून येऊन पोहोचतोय. आणले आपले काही मित्रमंडळी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी राहुल प्रतापराव गावडे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर आज मी आलो आहे पनवेलमध्ये, पनवेलमधल्या ठाकूरवाडीमध्ये. तर इथे यायचं कारण म्हणजे गेले 2 आठवडे झाले तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये एवढा तुफान पाऊस पडतोय आणि त्याचं रिझल्ट म्हणजे सह्याद्रीने त्याच्या अंगावरती हिरवीगार चादर पसरवलेली आहे आता. सो मागे पण बघू शकता वातावरण किती एकदम कडक झालं आहे, एकदम फॉगी वातावरण झालं आहे. तर या व्हिडिओमध्ये आजचं आपलं डेस्टिनेशन आहे की कलावंती दुर्ग आणि प्रबळगड. सो कलावंती दुर्ग म्हटलं तर थरार आलाच तर हे की नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ॲडव्हेंचर पण बघायला भेटणार आहे आणि आपल्या ट्रेकच्या काही गमती पण बघायला भेटणार आहेत. तर जास्त टाईमपास न करता आपण आपल्या ट्रेकला आता सुरुवात करूया. तर भेटूया आता पुढच्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो, आता आहे ना आपण आपल्या गरुडा भाऊला आहे ना पार्किंग एरियामध्ये ठेवलं आहे आणि इथं शॉर्टकटने आपण वरती आलो आहे आणि इथूनच आपले आहे ना ट्रेकिंगला आता सुरुवात झाली. आणि सांगायचं झालं तर ह्या ट्रेकिंगमध्ये आपण काही एकटं नाही आहे. आपल्यासोबत माझा मित्र राम पण आहे. तर त्याचे आत्ताच एक्झाम संपले. सो त्याला पण ट्रॅकिंगची आवड आहे. सो आपल्यासोबत आज आहे ना आला आहे ट्रेकिंगला. बघूया आता पुढचा अनुभव कसा काय येतो आहे. आणि तुम्हाला इथं जर यायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनं पण येऊ शकता. बुलेटचे ना पार्किंगचे 30 रुपये चार्जेस घेतले आणि कार पार्किंगचे मला वाटतं 50 रुपये आहेत. आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण ऑप्शन आहे. पनवेल स्टेशनला येऊ शकता. पनवेल स्टेशनवरनं तुम्हाला STची पण सोय आहे आणि त्याचबरोबर आहे ना टमटम वगैरे पण आहेत. तर आता त्यांचं मला रेंट किती आहे ॲक्च्युअल ते माहीत नाही. तर ST पण तुम्हाला आहे ना ठाकूरवाडीच्या ते पाट्यावर सोडते. तिथनं परत तुम्हाला ऑटो करून आतमध्ये यावं लागतं. आणि डायरेक्ट गुगल मॅपला जरी टाकलं कलावंती दुर्ग तरी डायरेक्ट पार्किंगपर्यंत तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दिसतं. सो बघूया आता. बऱ्याच दिवसानंतर ट्रेकिंग करतो आहे. आत्ता ट्रेकिंगला नुसती सुरुवात नाही केली, इथं धापा लागायला चालू झालं आहे मला आयला. तर बघा आम्ही आता हे प्रबळगड किंवा कलावंतीच्या आहे ना पहिल्या टप्प्यावर आलो आहे, जिथे तुम्हाला हे प्रबळगड आई स्टॉल दिसेल. व इथपर्यंत गाड्या पण येतात, पण काही गाड्यांची काही गॅरंटी नाही तुमच्या. कारण खाली गावावाले ते बोलत होते की वरपर्यंत गाडी जाते, पण काही चान्स नाही. काही गावाला त्याची हवाच करून टाकतात. त्यापेक्षा सेफ्टी साईड खालीच आपण ठेवा. हे बघा प्रबळगड कलावंती दुर्ग स्टार्टिंग पॉईंट आहे. खालतून आता सुरुवात केली आहे आम्ही चालायला. आत्ताच एवढा घामाला आहे, तर वरती जाईपर्यंत काय अवस्था होते काय माहिती. तर मित्रांनो, काय असतं सह्याद्रीमध्ये हे सुख तुम्हाला ना तुमच्या घरामध्ये पण भेटणार नाही. ऑफिस वगैरे डेलीची कामं आपली होत राहतात. कधीतरी या सुट्टी काढून वगैरे आपल्या सह्याद्रीमध्ये फिरायला या. हां, पण इथं येऊन ना कचरा वगैरे करू नका. तुमचा कचरा तुमच्यासोबत घेऊन जा. आणि हा ट्रेक करण्यासाठी एक वयाची वगैरे काही मर्यादा नाही आहे. तुमच्यासोबत तुमची लहान मुलं असतील, तुमचे आईवडील असतील, जे वयस्कर वगैरे असतील, पण जास्त पण वयस्कर नाही, एक 60पर्यंत वगैरे असतील ते येऊ शकतं इथपर्यंत. म्हणजे असं नाही की कलावंती दुर्ग वगैरे चढू शकतात, पण हा ट्रेक आहे ना सगळ्यांसाठी. लहान मुलं वगैरे तुमचे काही वयस्कर असतील तर तुम्ही प्रबळ माचीपर्यंत तुम्ही ट्रेक करू शकता. तिथे हॉटेल्स वगैरे आहेत, तिथे कॅम्पिंग पण आहे. सो तिथल्या तर तिथे वरती गेल्यानंतर मी तुम्हाला तिथल्या डिटेल्स देईनच. पण जे यंग जनरेशन आहे, यंग जनरेशन डायरेक्ट आपलं कलावंतीचं सुळका वगैरे बघू शकते, प्रबळगड बघू शकते. आणि इथं मोस्ट ऑफ द पब्लिक आहे ना
100% पैकी 80% पब्लिक येतं आणि कलावंतींना जातं का आता त्यांना ॲडव्हेंचर करायचं आहे. प्रबळगडाकडे कोणी जात नाही, तर तुम्ही प्रबळगडाकडे पण जा. प्रबळगडाकडे पण बघण्यासारखं खूप आहे, चांगला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा गड आहे. तर ह्याचा मोठा इतिहास आहे, तो आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगेनच. तर बघूया आता. पण खरंच सांगतोय, ऑफिस वगैरे होत राहतं, कामं होत राहतात. तुम्ही म्हणाल की कामं झाल्यानंतर कामं कधीच होत नाहीत. ते ऑफिस बिफिसला द्या सोडून म्हणजे राजीनामा वगैरे देऊ नका. सुट्टी बिट्टी टाका, सुट्ट्या असतात आपल्याकडे, सुट्ट्या टाका आणि या. तसं विकेंडला येऊ शकता, पण विकेंडला आलं ना तर असं पीसफुल वातावरण नाही भेटणार. तो चला बघूया आपण वरचं पण, अजून आपण वरती पण अजून जायचंय. बघूया वरपर्यंतचा कसा काय अनुभव आहे आपला. आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही लहान मुलांसोबत इथे येऊ शकता. इथं लहान मुलांना इथं घेऊन आला. आता बघा, रामला त्याचं बालपण आठवलंय आणि तो ह्या नैसर्गिकरित्या झालेल्या झुल्यावर झुला खेळतोय. आता इथं एकच झुला नाही आहे, इथं असंख्य झुले आहेत. बघा इकडे एक झुला आहे, त्या साईडला पण झुला आहे वगैरे. सो लहान मुलांसोबत याल तर इथं खूप एन्जॉयमेंट आहे. फॅमिलीसोबत त्यांना टाईम स्पेंड करू शकता. राम, कसं काय वाटतंय तुला? खूप छान अनुभव आहे आपल्या सह्याद्रीचा. तुम्ही इथं येऊन पाहिलं पाहिजे. आणि कितवा हा तुझा ट्रेक तरी कितवा आहे? हा माझा सेकंड ट्रॅक आहे. अच्छा, नक्कीच खूप छान अनुभव असेल याचा. पहिलं कुठं गेला होतास तू? पहिलं मी गेलो होतो एक बोरिवलीमध्ये एक आहे नॅशनल पार्क. अच्छा, ओके. तिथेच गेलो होतो ट्रेकिंगला. ते पण खूप छान होतं. म्हणजे इथला अनुभव म्हणजे असं दुर्ग ट्रेक वगैरे, आता कलावंतीचा सुळका वगैरे आपण करतोय, असा ट्रेक तुझा म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स आहे? पहिलाच ते एकदम थरारक ट्रॅक आहे हा. हा, आपण पाहूया याचा कसा असेल अनुभव. काय भीती वाटते का? भीती थोडी मनात भीती आहे. हा, बघूया काय होतं. काय नाही, कसं आहे, सगळं आपल्या मनाचा खेळ आहे. जर तुमची इच्छाशक्ती जर असेल ना तर कोणतंही काम तुम्हाला ना अवघड नाही आहे. काय हे सुळका वगैरे माणसानंच बनवले, दुसरी करू शकतात तर आपण का नाही. नक्कीच. आता थोडा वेळ इथं, थोडा 5-1 मिनटाचा आम्ही ब्रेक घेतला. आता इथून बघा आपल्याला 2 रस्ते भेटतात. एक तर इथून जायला एक रस्ता आहे आणि इथून एक आहे शॉर्टकट आहे. तर आमचं असं ठरलं आहे येताना आपण ह्या रस्त्याने येऊया, पण बघूया आता इथून जाताना हा शॉर्टकट नक्की कसा आहे. ते आयुष्यात शॉर्टकट घेतला पाहिजे, पण हा आपला शॉर्टकट आहे ना, हा निर्णय आपल्याला कितपर्यंत योग्य आहे ते आपल्याला कळेल पुढे गेल्यावर. चला राम, निघायचं का? ओके, डन, बाय. चला. मित्रांनो, आपण शॉर्टकट घेतलाय खरं, आणि हा शॉर्टकट आपल्याला पडतोय आता मागात आहे. कारण की पूर्ण एकदम आहे ना उभ्याने चढाई आहे पूर्ण, त्यामुळे ना खूप दम लागतोय. आता आम्ही चुकी केली आहे, तुम्ही करू नका. कारण की इथे छोटे छोटे दगड आहेत, मी पाय ठेवताय ना पाय स्लिप होतोय. आणि जर पाऊस असेल ना तर हा पॅच पण थोडा ना रिस्कीच वाटतोय. पण तुमचे चांगले ग्रिपचे शूज असतील आणि जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने येऊ शकता. चला. तर मित्रांनो, आपल्याला एक आपला पहाडी मित्र भेटलाय, खेकडा. हे गावी असताना बघायला भेटतात, सह्याद्रीमध्ये आलं की हे तुम्हाला जागोजागी बघायला भेटतं. आता हा खूप छोटा आहे, काय म्हणतो राम? हो, जास्त मोठं पण नाही आहे. सोडून देऊया आपण याला. हां, इथे आपण याला ना जंगलामध्ये आता सोडून देऊया. तर बघा इथं आपल्याला आहे ना मारुती राहायचं आणि गणपती बाप्पाची इथे ना एक शिला इथे दगडामध्ये कोरलेली दिसते. एक तेवढा तरी एक विचार करा की ह्या पुरातन काळापासून आहेत. म्हणजे ह्या मूर्त्यांनी ह्या वाटेवरून प्रत्येकाला बघितले. त्या बहामनी सत्तेपासून हा किल्ला आहे. तर तेव्हापासून नंतर निजामशाहीमध्ये गेला, नंतर माऊलीचा तळ झाल्यानंतर मोगलांकडे गेला होता. परत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला होता. तर ह्या मूर्त्यांनी हे प्रत्येक गोष्ट आहे ना स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवले.
तर ह्यांचं आपण आता दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय प्रबळ माचीवर. तर हे प्रबळ माचीवरून हा एवढा खतरनाक व्ह्यू दिसतोय ना, हे बघा. फुल एकदम नजाराच नजारा आहे. आणि इथं बघा बॅक साईडला हा आपला दिसतोय, हा कलावंतीन दुर्ग आहे आणि त्याच्या बाजूलाच प्रबळगड आहे. आणि तो सध्या आहे ना पूर्णपणे धुक्यामध्ये आहे ना एकदम गडप झालाय. आपल्याला वरती जायचंय. मी बघा जरा हळूहळू थोडं आहे ना धुकं सरकतंय, पण एवढं काय क्लिअर काय दिसत नाही. आता इथे प्रबळ माचीवर तुम्ही आला ना, जर तुम्हाला जर इथं नाईट कॅम्पिंग वगैरे करायचे असतील तर इथे बरेच सारे ऑप्शन आहेत. तुम्ही इथं नाईट कॅम्पिंग करू शकता. तुमची खाण्यापिण्याची सगळी सोय केली जाते. जर तुम्हाला एका दिवसात दोन्ही ट्रेक करायचे असतील तर तुम्हाला आहे ना अर्ली मॉर्निंग यावं लागेल आमच्यासारखं. भाई कहाँ से आए तुम वैसे? मुंबई से. मुंबई से? कहाँ से? चेंबूर से आए? हाँ. कैसे? बाइक से. बाइक से आए हो? हाँ. अच्छा. आप लोग कैसे हैं? मैं घनसोली से आया हूँ. जो घनसोली से हो. हम मैं बाइक से आए. बाइक से मज़ा आया वैसे तो. हाँ, जो ऑफ राइडिंग थोड़ा सा है. हाँ ऑफ राइडिंग है प्रॉपर. मेरा राजमाची का प्लान चालू था आज, पर राजमाची में वहाँ पे काफ़ी सारा कीचड़ हुआ है. अभी प्लान तो बहुत कुछ सबका है. नहीं, अच्छा है फ्राइडे का आए हो तुम. हाँ वीकेंड पे तो नहीं आ सकते. वीकेंड में ऑप्शन ही नहीं है, क्योंकि आओगे ना तो एंजॉय करने भी नहीं मिलेगा. कैसा आप कलावंती दुर्गा और प्रबलगढ़ दोनों करने वाले? नहीं सिर्फ कलावंती. सिर्फ कलावंती. एक तो वीकडे कॉलेज चालू है बाद में. अच्छा, कॉलेज वगैरह जाते हो? अच्छा, ठीक है चलेगा. ओके थँक्यू. ए चल, निघायचंय आपल्याला. इथे बघा, इथे जागोजागी तुम्हाला आहे ना हे कचऱ्यासाठी आहे ना अशी व्यवस्था केलेली दिसेल. सो आणि इथे साफसफाई बघा, एवढं क्लीन आहे ना इथे. जर तुम्ही जरी आला, तुम्हाला जरी आजूबाजूला कचरा पडला दिसला, उचला आणि डायरेक्ट खाली न्यायचं टेन्शन असेल तर आपल्या डब्यात टाकून द्या. चला, तरी बघा आपण प्रबळ माचीवरून जर सरळ पुढे आलो ना की आहे ना रस्ता चुकण्याचं इथं काही टेन्शन नाही. झाडांवरती आहे ना जागोजागी तुम्हाला आहे ना पाटे लावलेले आहेत की कोणत्या डायरेक्शनने तुम्हाला जायचं आहे. आणि जर एखाद्या वेळी कुठे काय पाटी नसेल आणि तुम्ही कन्फ्युजन झाला तर लोकल्स आहेत इथे, लोकल्सला विचारू शकता. अन्यथा आहे ना झाडांच्या आहे ना फांद्यांकडे वगैरे लक्ष द्यायचं. कुठे ना कुठेतरी आहे ना रिबीन वगैरे बांधलेली असती, ती फॉलो करायची. अदरवाईज कुठेतरी ना दगडावर दगड ठेवलेले असतात. ती एक निशाणी असते की आपण रस्ता भटकू नये त्यासाठी. सो या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही रस्ता कधी भटकू शकणार नाही. आणि कलावंती प्रबळगडसाठी आहे ना एवढं अवघड काही नाहीच आहे. सरळ सरळ फक्त चालत राहायचं आहे. आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक प्रबळ माचीचं एक ते गाव लागतं. आता इथेच बघा आपल्याला इथे घरं बघायला दिसायला चालू झाल्यात. तर इथूनच आपल्याला ह्या गावातून सरळ सरळ जायचं आहे. तर बघा बेटा, इथे 2 रस्ते आलेत तर लगेच इथे पाटी लावलेली आहे. अरे वा, इथे शाळा पण आहे. हां सही आहे. शाळा आहे का दादा? ही शाळा आहे का? मग शाळा येते कुठे? मग शाळेला आता इथलं मुलांना जर शाळेला जायचं असेल तर कुठं येते? पनवेलमध्ये. मग इथून परत खाली जायचं, तिकडे जायचं का? आणि मग इथून तुम्हाला डेली ट्रान्सपोर्ट कसं काय असतं? डेली म्हणजे दर दिवस येणं जाणं खाली. मग सकाळी आता एसटी वगैरे टायमिंगवर असते? एसटी 10च आहे. मग आमची मुलं तिथंच. हां, म्हणजे सकाळी एक, सकाळ दुपार संध्याकाळची एसटी असते का? एसटी एक सकाळच्या 8:30ला एक, हां, एक 6ला, एक 10:30ला. अच्छा, नंतर 1ला, नंतर मग 6ला. अच्छा. आणि नंतर खालनं वरती यायचं असेल तर पोरांना चालत जायचं? चालत. किती असतील मुलं इथनं शाळेत जाणारे? आमची मुलं मध्ये जाणार येणार नाही, डायरेक्ट तिथं पहिलेलाच असं मध्ये राहिलंच तिथं. अच्छा, राहायलाच तिकडं म्हणजे? सुट्टीलाच फक्त दिवाळीला, गणपतीला. अच्छा, म्हणजे डेली अपडाऊन करणं एवढं पॉसिबल होत नाही, मग तिकडेच राहावं लागतंय. म्हणजे हे तुमचं गाव आणि फक्त शिक्षण वगैरे त्यासाठी तिकडं? ओके. 12, 11 येऊन जाऊन करतात. हां हां हां, मला एक मुलगा मगाशी दिसला खाली जाताना. ठीक आहे चालेल, चला.
तर इथे आपण लोकलशी थोडा आहे ना संवाद साधला. तर ह्याच्यावरून आता आपल्याला कळालं इथे ना शाळेची कुठलीही सुविधा नाही आहे. इथल्या मुलांना अक्षरशः जर शाळेत जायचं असेल तर जिथून आपण ट्रेक करत वरती आलो तिकडं वरती यावं लागतं आणि तिथून परत एस टीने किंवा ऑटोने डायरेक्ट पनवेलला. तर इथे बघा, इथून आपल्याला ना हा बोर्ड दिसतो, इथून डिवायडेशन आहे. तुम्ही राईट साईडून गेला तर प्रबळगडला जाता आणि जर इथून लेफ्ट साईडून गेला तर कलावंती दुर्गाला. तर आता इथून बघा थोडंसं धुकं तर हटलं आहे, त्यामुळे व्ह्यू तर दिसतोय आता आपल्याला. हा बघा व्ही, ह्या व्ही आकाराची जी दरी आहे ना तिथेच आपल्याला जायचं आहे. चला आता बघा आम्ही कलावंतीच्या जे व्ही आकाराची दरी आहे तिथं पोचतोय. वर्क फ्रॉम होम आज बाहेर निघालं आहे. वर्कआउटची गरज आहे अजून आपल्याला. राम बघा, राम सगळ्यात पुढे आहे. माझं असं झालं आहे, माझं हृदय मला म्हणतं आहे बाबा थांब, आपल्याच्यानं नाही व्हायचं असं वाटायला लागले. तर मित्रांनो आता आपण आहे ना जो कलावंतीचा थरारक जो सुळका असतो ना तिथं आलो आहे. तर बॅक साईडला बघू शकता तुम्ही, वरच्या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि चारही बाजूला नुसतं धुकं आहे. चला आपण आता वरचा आपण थरारक अनुभव घेऊया. तर आता बघा आम्ही फायनली ह्या पायऱ्यांवरती येऊन पोचलो आहे. आता फुल हे डेंजर कसरत आहे. आता बरेच जण इथं यायला घाबरतात, तर बोलतात की खूप थ्रिल एक्सपिरियन्स आहे वगैरे. काय नाही आहे. हे बघा इथे वरच्या साईडला ते बघू, आता हे पळसपेवरनं आलेले आपले काही मित्रमंडळी आहेत, एकदम बिंदास चाललेत, काय टेन्शन नाही. फर्स्ट टाईम कलावंती, एकदम नो टेन्शन. तर आता बघा ही इथे एक मोठी पायरी आहे. ही मोठी पायरी चढायची असेल ना जास्त गडबड नाही करायची, सिंपल आहे. तुम्ही तुम्हाला जमल असं पाय ठेवा, आरामात वरती चढा. ओके, हां ठीक आहे. परत बघा जो हा हात आहे ना, ह्या हाताने पुढची पायरी एकदम घट्ट पकडायची. जोपर्यंत हात आपला एकदम फिट्ट बसत नाही पुढच्या पायरीला तोपर्यंत आहे ना पाय उचलायचे नाहीत. पाय ठेवला, प्रॉपर पाय ठेवा, हातावर जोर द्या आणि पायावर पण जोर द्या, एकसाथ जोर द्या आणि वरच्या पायरीवर पाय ठेवा. एक एक पायरी चढा, गडबड करू नका. आणि इथे बरेच जण आहे ना क्रिएटर्स वगैरे करतात. तर बघा मी कॅमेरा असा धरला तर तुम्हाला साहजिक वाटणार की बाबा हा किल्ला एकदम पूर्णच उभा आहे, पायऱ्या खूप छोट्या आहेत. पण तसं काय नाही आहे. हे बघा आरामात मी एका पायरीवर बसू शकतो, एवढी मोठी पायरी आहे. त्यामुळं कलावंतीला येताना घाबरू नका. तुम्ही मनामध्ये भीती ठेवली तर तुम्हाला हे सोडं ना अवघड होईल जरा करणं. पण काय नाही आहे, सोपं आहे. आता मी बघा आरामात वरती चढतो आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, बघा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आरामात तुम्ही वरती येऊ शकता. आता खालती आहे ना राम येतोय बघा. आता वरती राम ये वरती. आता रामचं पण पहिलीच वेळ आहे, त्याला पण थोडी हाईटची थोडी भीती वाटते. पण तुम्ही खाली बघूच नका, फक्त वरती बघत या. राम काय अवघड वाटते तुला? यस ब्रो. पॅच होता तो आम्ही क्रॉस करून वरती आलो आहे. आता हे पळसपेचे आपले दोन मित्र आहेत, ते आपल्या मागून आले. ज्या स्पीडनं वरती चढले ना मानाय पाहिजे. तर दादा नाव काय तुमचं? प्रणव सानप. आणि तुमचं सर? शुभम नायडू. अच्छा, तुम्ही कुठनं? मी तामिळनाडू. तमिळनाडू. आणि तुम्ही? सातारचा ना. भाव सातारचा वाघ वाटतो बरं का. ज्या स्पीडनं चढला ना ते रोप बीपची काही गरजच नाही भावाला. हां मावळे. अच्छा, तुमचा पहिलीच वेळ आहे कलावंती? फर्स्ट टाइम.
काय तुम्हाला वाटतं थोडं रिस्की वगैरे? खूप रिस्की आहे. हां, रिस्की म्हणजे डायरेक्ट ढगातच आहे आपण आता बघा. म्हणजे रिस्की जर एखाद्यानं जर म्हणजे निष्काळजीपणा केला तर तो गेले. स्वर्गात स्वर्गात. स्वर्गच मग जर तुम्ही स्वर्गच आहे. हां. दुसरं स्वर्ग बघायला लागणार त्याला. आता स्वर्गावरनं बघा बॅक साईडला आहे ना पूर्ण आमच्या धुकं झाले. म्हणजे इथे ना प्रबळगड आहे बॅक साईडला. प्रबळगड दिसायचा पूर्ण बंद झाला आहे. चारी बाजूनं बघा पूर्ण म्हणजे पूर्ण धुकं झालं आहे. आणि इथे आहे ना तुम्ही जास्त कडावर पण म्हणजे एकदम टोकाला पण जायची ना रिस्क घेऊ नका. बरेचसे इन्सिडेंट घडलेत. तर मित्रांनो आता आहे ना आपण या फायनल स्टेजवर आलो आहे. तो इथनं आहे ना रोपच्या साह्याने आपण वरती जाणार आहे. आणि आपल्यासोबत हे सातारचे वाघ पण आहेत. तर हे पण वरती चढणार आहेत. त्यानंतर राम वरती येणार आहे. तर चला मायापासून सुरुवात करूया. आपल्या मदतीसाठी व सेफ्टीसाठी गावातले काही लोक इथे अवेलेबल असतात. ते आपल्याला या रोपच्या सहाय्याने वरती जाण्यासाठी मदत करतात. तर त्यांच्याच मदतीने मी हा सुळका शेवटचा सुळका पार केला आणि वरती पोचलो. याचे प्रत्येकी पर पर्सन 30 रुपये फीज आकारली जाते. तर त्या 30 रुपयाकडे न बघता आपल्या सेफ्टीची काळजी घेत मी इथून वरती गेलो आणि महाराजांची शिवगर्जना दिली. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर संभाजी महाराज के जय. तर मित्रांनो आता आपण कलावंतीच्या आहे ना एकदम सुळक्यावर आलो आहे. इथे महाराजांची मूर्ती आहे. आता शिवगर्जना पण झाली आपली आणि हा आता आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहे. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे त्यामुळे प्रबळगडसाठी ना आपण पार्ट 2 बनवूया. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिली मेंबर्स किंवा ना आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही पण आता मान्सून चालू झाला आहे तर कलावंती दुर्गाचा ट्रेक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.